BLW न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। 2024 ते 2025 हे संविधान अमृत महोत्सवाचं वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त BLW न्यूज नेटवर्कच्या वतीने आपल्याला काही विशेष उपक्रम घ्यायचा आहे। त्या संदर्भात नवीन वर्षाची सुरुवात करत असताना BLW न्यूज नेटवर्क आपल्या समोर एक विशेष असा कार्यक्रम घेऊन येऊ पाहत आहे। त्या कार्यक्रमाच्या रूपरेषेसंदर्भामध्ये मी आज आपल्या समोर मांडणी करतो आहे, कारण जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण भारताला पाहतो, नव्हे तर ते जगत मान्य आहे आणि जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान भारताचं आहे। आणि त्यामुळे आम्हास असं वाटतं की भारतामध्ये सध्याला 2011ला जनगणना झाली, त्या आकडेनुसार, कारण 2021ला राष्ट्रीय जनगणना झालेलीच नाही आहे, त्यामुळे 2011च्या जनगणनेनुसार भारतातली सरासरी साक्षरता ही 76% वर गेलेली आहे आणि आज त्याच्यामध्ये निश्चित प्रगती असेलच, परंतु साक्षरतेची व्याख्याच फार कच्ची आहे भारतामध्ये। ती व्याख्या अशी करण्यात आलेली आहे की ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर, परंतु 21व्या शतकामध्ये आपण प्रगतीपथावर जाऊ पाहत असताना एकीकडे अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, जापान, रशिया यासारख्या महासत्ता देशासोबत आपली अर्थव्यवस्था जाऊ पाहत असताना आपल्याला साक्षरतेची व्याख्या बदलावी लागेल आणि ती व्याख्या अशी असेल येणाऱ्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये खास करून BLW वर सर्वप्रथम ती व्याख्या आम्ही मांडतो आहोत आणि ती व्याख्या म्हणजे आता संविधान साक्षरतेची गरज आहे। लिहिता वाचता येणाऱ्या माणसांची साक्षरता जरी वाढली तरी देशाला सर्वांगीण प्रगतीवर जायचं असेल, भारताच्या संविधानाचं अंतिम ध्येयच आहे जात वर्ग धर्म विरहित कल्याणकारी राष्ट्र निर्माण करणे। आणि म्हणून जर आपल्या देशाला कल्याणकारी राष्ट्रामध्ये आणायचं असेल, या देशामध्ये समतामूलक राजव्यवस्था निर्माण करायची असेल, तर या भारतातला प्रत्येक व्यक्ती हा संविधान साक्षर झाला पाहिजे। त्यासाठी खरं तर केंद्र सरकार आणि सगळीच राज्य सरकारे आता नवीन एक सर्क्युलेशन पण आलेलं आहे की घर घर संविधान। नुसतं घोषणा करून, नुसतं बोलून संविधान घरामध्ये पोहोचणार नाही, कारण निश्चितच माझं संविधान माझा सन्मान आहे आणि भारताचा तो स्वाभिमान आहे, परंतु संविधानातलं प्रत्येक कलम आपल्या जनसामान्य लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे। आपण जर एकंदरीत पाहिलं तर एका सर्वेनुसार या देशातल्या फक्त 10% लोकांना फार गांभीर्याने घेतलं पाहिजे आपण। एकीकडे देशाचा अमृत महोत्सव आपण अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला, एकीकडे आता आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत आणि फक्त 10% लोकांना संविधान आणि संविधानामधली कलम आणि त्या कलमाचा अन्वयार्थ माहिती आहे। अजून 90% लोक फक्त साक्षर आहेत, संविधान साक्षर नाहीत। त्यामुळे आम्ही असं ठरवलं की भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मीडियाकडे पाहिलं जातं आणि म्हणून मीडियाचं ते नैतिक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य जसं केंद्र सरकारने घर घर संविधान जावं यासाठी काही कार्यक्रम राबवण्याचा त्यांनी वर्षभराचा प्रयत्न सुरू असताना आपणही भलेही सूर्य होणारही नाही, ज्या पद्धतीनं रवींद्रनाथ टागोर यांनी ज्यांच्या काव्यसंग्रहाला जगातलं सर्वोत्तम नोबेल पारितोषिक भेटलं, ते रवींद्रनाथ टागोर जाता असताला या कवितेच्या माध्यमातून
असा संदेश देतात की जेव्हा सूर्य अस्ताला जात होता तेव्हा सूर्याने प्रश्न केला की माझ्या पश्चात या जगाला कोण प्रकाश देणार. त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने प्रत्येक जण मागे सरलं. प्रत्येकाला असं वाटलं आपल्याला ते शक्य नाहीये, आपण प्रकाश देऊ शकत नाही, ते काम तर सूर्याचं आहे आणि सूर्य हा एवढा प्रकाशमान, मग आपण कसा प्रकाश देऊ शकतो. परंतु सगळे मागे हटल्यानंतर एक पंथी विनम्रपणे समोर आली आणि ती पंथी त्या सूर्याला उद्देशून म्हणते, हे भास्करा, तू अस्ताला गेल्यानंतर जमेल तेवढा प्रकाश देण्याचं काम मी करेन. मी दावा असा करणार नाही की तुझ्यासारखं सगळं जग प्रकाशमान करेन, पण माझ्यानं जेवढं शक्य आहे तेवढं मात्र नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. आणि मग आमचाही प्रयत्न तसाच असणार आहे. केंद्र सरकार, वेगवेगळे राज्य सरकार, त्यांची यंत्रणा नक्कीच मोठी आहे. त्यांनी ठरवलं तर घर घर संविधान जाईलच, त्यांनी ठरवलं तर हा संविधान साक्षर भारत होईलच. परंतु एक भारतीय या नात्याने आणि मीडियाचं एक कर्तव्य या नात्याने आम्ही भलेही छोटे असू, आमची ताकद कमी असेल, आमची यंत्रणा लहान असेल, परंतु आम्ही सुद्धा त्या पंथीप्रमाणे यावर्षी नूतन वर्षानिमित्ताने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव घेऊन या BLW न्यूज नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहोत. यामध्ये खास करून मला तुम्हाला सांगायला निश्चित आनंद वाटतोय की आपलं भारतीय संविधान हे 395 कलमाचं आहे, ज्याच्यामध्ये 28 परिशिष्ट आहेत. आणि निश्चितच आज MPSCची परीक्षा असेल, UPSC असेल, म्हणजे कुठलीही स्पर्धात्मक परीक्षा असेल, त्या माध्यमातून सुद्धा खरं तर संविधानातले अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना येत असतात. प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये थोडा थोडा तरी अंतर्भाव संविधानाचा आहे. आम्ही दररोज प्रास्ताविक खरं तर संविधानाचं प्रत्येक शाळेमधून म्हणत असतो. म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. म्हणून आपल्या चॅनलवर येणाऱ्या या वर्षभरामध्ये 395 कलमाचे अन्वयार्थ निश्चितच सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. वेगवेगळ्या या महाराष्ट्रातल्या काही तज्ज्ञ, घटनातज्ज्ञांच्या मुलाखती आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत. आणि सर्वतोपरी संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये कसा साजरा होईल या संदर्भात निश्चित आमचा प्रयत्न असेल. आणि आपण निश्चित चॅनलला खऱ्या अर्थाने भरभरून प्रेम दिलेलं आहे. तुमचं सहकार्य हेच सर्वात मोठं आमचं पाठबळ आहे. आणि BLWचा खरं तर अर्थच होतो की भारतीय संस्कृतीचा राजमार्ग वे आपण घेऊन पुढे जाणार आहोत. संविधान तयार होत असताना खरं तर संविधान सभेमध्ये जसं की अनेक समित्या स्थापन झाल्या, त्याचाही इतिहास आम्ही सांगणार आहोत. संविधान तयार करत असताना प्रत्येक शब्दावर संसदेमध्ये फार गहन चर्चा झालेली आहे. त्या काळातल्या तत्कालीन अनेक तज्ज्ञांनी, आपल्या भारतीय नेत्यांनी फार सुंदर असे विश्लेषण केलेले आहेत. त्याचाही उहापोह या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहोत. खरं तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांच्या समवेत काही सदस्य होते. तसेच घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांच्या समवेत काही सदस्य. आणि हे सगळं होत असताना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कसे निर्विवादपणे होते हेही आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि संविधानाची प्रास्ताविकता सोबतच कलमावरची चर्चा करत असताना काही दुर्मिळ माहिती जी आजतागायत लोकांच्या समोर येणं अपेक्षित होतं, ती माहिती सुद्धा आम्ही निश्चित देण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून आजपासून नवीन वर्षाच्या खरं तर तुम्हा सर्वांना शुभेच्छा. सर्वांना हा भारत देश 2025 संपूर्ण जगतामध्ये एक ताटमानेने, स्वाभिमानाने, अभिमानाने पुढे जात असताना मात्र तो संविधानाने सांगितलेल्या मार्गावरून जावा आणि बुद्ध, बसव, शिव, फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेच्या मार्गावरून तो पुढे 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 जात राहावा, यासाठी आमचा प्रयत्न असेल. नमस्कार.